आजी घरी असल्यामुळे सात्विकची मॉर्निंगची सुरुवात आजीसोबतच होते. आजी त्याला छान शिकवते की पाणी प्यायचं, जास्त पाणी पिल्याने छान असते, असं तसं शिकवत होती. सगळं शिकून झाल्यानंतर सात्विकला आज आजी होती म्हणून आजीसोबतच खेळायला आवडत होतं, म्हणून तो आजीला शिकवत होता की असं असं करायचं. बाजूच्या सोसायटीमधला गौरवसुद्धा सात्विकचा फॅन बनला होता. तो आपल्या विंडोमधून इतक्या लांबून सात्विकला एलिफंट दाखवत होता आणि सात्विक पण बघून खूप खुश होत होता. जेवणामध्ये सात्विकला दाल फ्राय आणि राईस दिलेला होता, कारण त्याला दाल फ्राय आणि राईस आवडतं खायला आणि तो आवडीने खातो. खाऊन झाल्यानंतर मला स्वयंपाक करायचा. मी इकडे स्वयंपाक करत असताना सात्विक बघा कसा देवाची आरती करतो आणि त्याला शिकवल्याप्रमाणे तो देवाजवळ जाऊन घंटी पण वाजवायला शिकलेला आहे. आज मी कैरीची चटणी केली होती, ही माझ्या आईने शिकवलेली आहे. कैरीची चटणीमध्ये मी कैरी, लसण आणि मिरची घालून घेतली होती. शेवटी मी कोथिंबीर पण घालून घेतलं होतं आणि चवीनुसार मी मीठ घातलेलं होतं. आंबट असते म्हणून मी थोडी साखर घातली होती आणि कोथिंबीर घालून मी त्याचा वाटून घेतलं होतं. मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर अशा प्रकारे ती चटणी झाली होती. तोपर्यंत सात्विक पण झोपून गेला होता. झोपेतून उठल्यानंतर सात्विक परत खेळायला लागला आणि त्याचे ते रोजचं जे खेळणं असते तोच खेळत असतो. ते खेळणं झाल्यानंतर मला टी व्ही बघायची होती. नाळ 2 लागला होता म्हणून टी व्ही बघत होतो आणि उठल्यानंतर सात्विकचा मी लाडच नव्हता केला म्हणून आज थोडा लाड करून घेतला. आजी आली आणि आजीने उसाचा रस आणला होता आणि सात्विक आता आवडीने उसाचा रस पितो आणि आम्ही पण त्याला आवडीने उसाचा रस देतो. संध्याकाळी मी सात्विकला परत आंघोळ घातली होती आणि आंघोळ घातल्यानंतर त्याला सगळं आवरलं आणि आवरल्यानंतर त्याला आजीचा फोन दिसला आणि तो स्वतःच हॅलो हॅलो करायला लागला. पूजा केल्यानंतर मी दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि आज बऱ्याच दिवसानंतर मी स्वामींची पण पूजा केली होती. इतक्या दिवसानंतर मी स्वामींची पूजा केली आणि मला खूप छान वाटलं होतं. आजीने फरसाण आणि भाकरवडी आणली होती सात्विकला. ते मी पहिले दिली तर तो नको नको म्हणत होता आणि त्याला स्वतःच्या हाताने खायला आवडत होतं. रात्री तो बाबांना 12 दिवसानंतर बघणार आहे. आज फक्त 2च दिवस झाले तर बाबांचा फोटो बघून तो कशा पप्प्या घेतो ते तुम्ही बघू शकता. नंतर तो शेजारच्या घरी पण आता स्वतः जायला शिकला म्हणून त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं. आजी म्हणून त्याच्या मागे मागे राहते आणि घरी आल्यानंतर तो जेवणासाठी इतका त्रास देतो, त्याच्या मागे फिरू फिरू जेवण चारावं लागतं. आज मी भाकर केली होती आणि भाकर पण खूप छान झालेली होती, हे तुम्ही बघू शकता. शेवटी सात्विकला दृष्ट लागली होती पण आजीने त्याची दृष्ट काढून घेतली आणि कोणी पण पैसे दिले की तो आपल्या पिगी बँकमध्ये जाऊन टाकतो. शेवटी बाप्पाने आम्हाला एक राईड करवली आणि आम्ही घरी येऊन दूध पिलं. असं होतं आमचा दिवस. बाय, टेक केअर.